चला, आता आपलं पाच पश्चिमासाठी शरीर तयार झालं. एक आहे की पाच पश्चिमासन होत नसते. पाच पश्चिमासन म्हणजे सर्व गोष्टीचा समन्वय असतो आणि हे पाच पश्चिमासन भगवान शिवशंकरांनी पार्वतीला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे विशेष सनातन सत्य आहे. चला, हात उंच करा, दोन्ही भरपूर उंच करा, कंजूसी करू नका. इथं कंजूसी केली तर शरीराला फायदा होणार नाही. हात उंच केले, आकाशाला बघले, भरपूर श्वास घेतला. आता श्वास सोडत सोडत दोन्ही पायाचे दोन्ही हाताने अंगठे पकडा. ठीक आहे, हळूहळू डोकं जाऊ दे टोंगड्यापर्यंत. बघा जाते काय तर हात सोडायचे नाही, पाय सरळ ठेवायचे, जमिनीसोबत समांतर ठेवा, पाय उचलायचे नाही. बघा कसं वाटतंय, छान वाटतंय. ठीक आहे, चला परत उंच करा. हा प्रयोग जर सक्सेस झाला, तुमचं जे पोट असते ना कधीच वाढणार नाही. आणि जर पोट वाढलं की ते तहतक असते, त्याचे जे टिश्यू असतात ना त्या कामात नाही येत. आणि असं जर पोट खाली असलं आपलं, जसं पोट वाढल्याचं मन नेमकं काय होते, ज्याचं पोट वाढते त्याचे जे बाकीचा जो लेअर असतो ना तो कामात नाही येत. मग ते स्थूलता तयार करून ते नकारात्मक सोच तयार करत असते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, पोट हे समांतर पाहिजे. आणि पोट समांतरसाठी हा पाच पश्चिमासन असते. आणि पाच पश्चिमासन काय असते की पूर्ण वायू बाहेर निघत असते. हात उंच करत करत श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत दोन्ही पायचे अंगठे पकडा. हळूहळू डोकं टेकवा, टोंगड्यावर डोकं टेकवा, पाय उचलायचे नाही, समांतर ठेवा. अशा प्रकारे पाच पश्चिमासन करायचं असतं. ठीक आहे, पाच पश्चिमासन करताय शिकले तुम्ही. परत एकदा करा. दोन्ही हात उंच केले, उंच आकाशाकडे बघा, श्वास भरपूर घ्या आणि श्वास सोडत सोडत दोन्ही पायचे दोन्ही हाताने अंगठे पकडा. हळूहळू डोकं टेकवा, स्थिर राहायचा प्रयत्न करा. अशा प्रकारे हाय काही तुम्हाला मी आसन करून दाखवते, ते नंतर करायचं, तुम्ही नका करू. बघा आता हे झाले स्थिर आसन. आता मोठे आसन करायचे आहे. सर्वात ज्याची उंची कमी त्याने ताळासन. ताळासन कसं करायचं आहे, पंजा उभं व्हायचं आकाशाकडे. माझ्याकडे एकाच माईकमध्ये आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ताळासन आपण करू शकतो. ताळासनमध्ये आपण चालू पण शकतो जागेवर अशा प्रकारे. त्याच्यामुळे ॲक्युप्रेशर क्रियात होते, त्याचबरोबर आकाश तत्व जास्त मिळत असते. ठीक आहे, वृक्षासन करायचं आहे. वृक्षासनमध्ये ज्याला निर्भयता आहे, जो भेटतो कशामध्ये, ज्याला भीतीचे वाटते वातावरण, त्यांनी काय करायचं, वृक्षासन. वृक्षासन कसं करायचं आहे, पहिले शरीराचं बॅलन्स करायचं. आणि बघा या योगासनामध्ये दृष्टीला फार महत्त्व आहे. तुम्ही जर घाबरले तर लवकर लवकर घाबरता. आणि आता बघा माझं असं झालं ना, आणि ते जर आपण व्यवस्थित जर सावकाशमध्ये जर केलं, त्यामुळे शरीराची एकाग्रता वाढते आणि निर्भयता प्राप्त होते. असे आपण आलटू पलटून आसन करू शकतो. एकसारख्या ठिकाणी बघायचं, यामुळे एकाग्रता खूप वाढत असते. हे झालं वृक्षासन. त्याचबरोबर तुम्हाला जर स्मृतिवर्धक प्रयोग पाहिजे असेल तर दोन्ही हाताच्या मुठा बांधायच्या. बघा मुठ काऊन बांधतो आपण, शक्तीसाठी. आणि ही बरोबर या ठिकाणी ठेवायची, वर मान करायची आणि सारखे 25 श्वास घ्यायची. डोळे उघड पाहिजे यावेळेस. असे श्वास घेत डोळे आकाशाकडे बघत राहायचं, भरपूर श्वास घ्यायचे. हा मेगा शक्तिवर्धक प्रयोग असतो. यामुळे आपल्याला शक्ती खूप प्राप्त होते. दुसरा प्रयोग आहे पुन्हा आपल्याला तीच क्रिया, तीच बघा, खाली बघायचं, डोळे बंद आणि श्वास घ्यायचे. कारण हे जमिनीकडे असते, ही ग्रॅव्हिटी जास्त असते. त्यामुळे काही काही क्रिया ह्या श्वसन क्रियेला जमिनीकडे नसतात. ज्या श्वसन क्रियेच्या क्रिया असतात त्या सरळ सरळ आकाशाकडे असतात. आणि आकाशतत्व हे सर्वात श्रेष्ठ चांगलं असतं. जमिनीमध्ये दुर्गंधी असतं, परत परत गेलं ते सुवासिकता असते, आनंद असतो. अशा प्रकारे 2-3 क्रिया करायच्या. आता तुम्हाला दुसरं आसन सांगताय, पवनमुक्त आसन. पवन असतं असं म्हणजे ते स्थिर शयन करायचे असते. आणि सर्वात शेवटचं आसन होतं सर्वांगासन. हे सर्वांगासन केल्यानंतर कोणतेही आसन करायचं नसतो. सर्वांगासन म्हणजे सर्व आसनाचा समावेश. या ठिकाणी एकच असतं, पायवर असतं, डोकं खाली असतं. कारण आपलं नेहमी का असते, चालता बोलता हृदयाला म्हणजे डोक्याला रक्तपुरवठा कमी मिळते. त्यामुळे जे काही डोक्याचे प्रॉब्लेम आहे हे सर्व प्रॉब्लेम सर्वांगासन निघते. सर्वांगासन 10 ते 15 मिनिटं जरूर करायचं. कोणतं जरी आसन नाही केलं सांगलं तुम्हाला तरी ध्यान करा, योग करा, प्राणायाम करा, तुळशीचे पानं खा, कडलिंबाचे पानं खा, ज्या काही छोट्या क्रिया सांगितल्या त्या सांगितल्या. अशा जरी आपण जरी क्रिया केल्या नाही
70% ते 20% करा, 25% करा, आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येतो या गोष्टीचा तुम्ही सहजतेने मग करता. चला आता आपण तुम्हाला शयनक्रियेच्या क्रिया सांगतो. तुम्हाला शयनक्रियेमध्ये पहिलं असतं स्थलबस्ती. स्थलबस्ती म्हणजे जे पोटाचे विकार असते ते कमी करायचे असते. सरळ सरळ शयनक्रिया करायची. शयनक्रिया केल्यानंतर आकाशाकडे बघायचं, दोन्ही हाताची मूठ बांधायची आणि काय करायचं आहे, श्वास घ्यायचे, श्वास सोडून द्यायचा आणि पोटाला आतमध्ये खिचायचं. याला म्हणतात स्थलबस्ती. 30 ते 32 वेळा आपल्याला पोट खालीवर करायचं. यामुळे जो पोटामध्ये जी घाण असेल, जे काही टॉक्सिन असेल ते परिपूर्ण बाहेर निघतात आणि नवीन ऊर्जा प्राप्त होत असते. स्थलबस्ती प्रभावशाली प्रयोग आहे. सर्व रोगावर याचा रामबाण इलाज असते. स्थलबस्ती आपल्याला करायची असते. पण हे सर्व क्रिया आपल्याला उपाशापोटी करायच्या असतात. श्वास भरपूर घ्यायचा, श्वास सोडून ठेवल्यानंतर या क्रिया करायच्या. आणि परत काय करायचं आहे, पवनमुक्त आसन करायचं आहे. पवनमुक्त आसनामध्ये दोन्ही पायाला आपल्याला हृदयाला लावायचं आहे. अशा प्रकारे यामध्ये विशेष प्रेशर करून तुम्हाला दाबायचं आहे पोटाशी. यामुळे गॅसेस पूर्ण बाहेर निघत असते. हे पवनमुक्त आसन आहे. दोन्ही पाय एकत्र घेऊन पवनमुक्त आसन करू शकतो. अशा प्रकारे आपण पवनमुक्त आसन करू शकतो. त्यानंतर आपण कटिवर्त आसन करायचं आहे. दोन्ही हात साईडला ठेवायचे. डोकं एका साईडला, पाय एका साईडला करायचं, म्हणजे अपोजिट मध्ये करायचं. डावीकडे पाय, उजवीकडे पाय असतील तर मान डावीकडे. अशा प्रकारे कटिवर्त आसन करायचं. या क्रियेमुळे पाठीला खूप बळ मिळतं. अशा 5-6 क्रिया करायच्या. त्यानंतर शेवटचं असं तुम्हाला सांगत आहे कमी प्रमाणामध्ये. सर्वांगासन करताना सावधानी बाळगायची. दोन्ही पायाला व्यवस्थित उचलून आपण एकाग्र दृष्टी करत सर्वांगासन करायचं आहे. आपण चालणं पण करू शकतो. आणि जेव्हा सर्वांगासन होतो त्यावेळेस आपण लग उठायचं नसतं. डाव्या साईडला उठायचं. आपला हृदय डाव्या साईडला असतं ना, त्यामुळे डाव्या साईडला शांत प्रकारे उठायचं असतं. कारण रक्तपुरवठा डोळ्याकडे असतो, डोक्याकडे गेला असतो. त्यामुळे हृदयाकडे यायला वेळ लागतो. आपल्याला ते हळूहळू शांतपणाने आपण उठायचं असतं. मी योगा खूप कमी घेतला तुमच्यासाठी, कारण एवढा योगा घेतला तर लक्षात राहणार नाही म्हणून महत्त्वाचा भाग घेतला. पण विद्यार्थी मित्र आजच्या काळानुसार समजून घ्या, योगा फार फार आवश्यक आहे. आणि जर आपण योगमय जीवन नाही केलं तर काय होईल, भोगमय जीवन होईल. तुम्हाला भोगमय पाहिजे का योगमय पाहिजे? दोन्ही पाहिजे असं आहे. कारण गृहस्थ जीवनामध्ये दोन्ही असतं. वैदिक जीवनामध्ये योग असतं आणि राक्षसामध्ये भोग असतो. राक्षसी जीवन जगायचं असेल, भोगवादी शांती मिळणार नाही, संपत्ती असते. आणि परम शांती पाहिजे असेल तर तुम्हाला योगामृत व्हावं लागते. आणि आपलं स्रोत काय, योग करून कौशल्य. त्याशिवाय आपण कौशल्य प्राप्त करू शकत नाही. सांगायचा उद्देश एकच होता. आता ही स्वास्थ्य संजीवनी आहे. मी सूर्यनमस्कार यासाठी नाही घेतला का तुम्हाला तो सांगताना थोडासा डिफिकल्ट होतो. सूर्यनमस्कारची क्रिया अशी असते की त्या 11 प्रकारच्या क्रिया असतात आणि सूर्यनमस्कार सांगायला मला 1 तास लागतो. तर त्याच्या क्रिया सांगत तुम्हाला श्वसन क्रिया सांगावं लागते. म्हणजे सूर्यनमस्कार सोपा नाही आहे. तो आपण आयुर्वेद पद्धतीने असं करणारा कोणी पटापटा करते, पण श्वसन क्रियेमार्फत व्हायला पाहिजे. श्वसन जी क्रिया असते ही योगाला फार महत्त्वाची असते. आणि श्वसन क्रियेवर आपल्याला फार फार लक्ष द्यावं लागते. श्वसन क्रिया शांत करण्याकरताच योगा असतो. जेव्हा श्वसन क्रिया शांत होत असते ती बघा, आपल्याला राग आला तर आपली विवेक चांगला काम करतो का? ज्यावर आपली तरी शरीराची परिस्थिती बिघडली तर आपली खरी शक्ती काम करते का?
विवेक काम करतो का? नाही करत. मग आपल्याला विवेक काम करायला काय? बुद्धी नेहमी आपल्याला आवरून ठेवावं लागते. हे जे दोन लगाम आहे ना आपल्या बुद्धिशक्तीचे, हे सारखे आवरून ठेवावं लागते. आणि मन असं आहे, खूप बेईमान आहे. आणि ह्या मनाला जर आकाराचं असेल तर तुम्हाला योगाशिवाय पर्याय उत्तर नाही. म्हणून पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व, दुसरं आहे जल तत्व. पृथ्वीपेक्षाही जल जास्त आहे. ते तीन विभागात बर्फ, बाष्पीभवन आणि नॉर्मल येत असते. अग्नितत्व जास्त व्याप्त आहे, त्याच्यामुळे सर्व सांगितल्या. आणि त्या वागतं उपजीविका सांगितली की योगा हा जीवनामध्ये फार आणि फार अत्यंत गरजेचा आहे. जेवढं आपल्याला अन्न पाणी गरज आहे त्यामध्ये तेवढाच महत्त्व आपल्या ऑक्सिजनला आहे. आणि ऑक्सिजन आपल्याला घरी शुद्ध करण्यासाठी घरी तुळशी झाड लावली चालते, किंवा आपण जे वनशक्ती म्हणतो आपण कडुलिंबाचे, यापासून ऑक्सिजन जास्त सोडत असतो. तुळस अशी वस्तू आहे की त्यामध्ये रेस्पिरेशन जे जास्त असते ते घरोघरी लावायचे. आपण अशा प्रकारे वृक्षारोपण करू शकतो. नाही मोठे झाडं पण छोटे तर आपण घरी लावू शकतो कुंडीमध्ये, याला काही विरोध नाही आहे. आणि कोणी त्याला तर म्हणू शकत नाही. आणि शहराला खूप आवश्यक असतं. तुमच्या घरातच एक घर एक मंदिर बनत असतं. घरालाच मंदिर बनवा, बनता येतं, अडचण काहीच नाही आहे. फक्त आपल्या छोट्या छोट्या गोष्टी शिकावं लागते. गुडवेलचा काढा हप्त्यातून एक दिवस घ्यायचा. कडुनिंबावर बरंचसं गुडवेल असतं. यामुळे पांढऱ्या पेशीची काष्टंता वाढत असते. जेव्हा पांढऱ्या पेशी आपल्या शरीरात जास्त असेल तर कोणताच रोग होत नाही. शुगरचे नेमकं कारण काय झालं आजच्या काळामध्ये? जेव्हापासून गुड गेला, साखर आली, त्यापासून हे शुगर वाढलं. जेव्हा पूर्वीचा गुड पित होते लोक, त्यामुळे उसाचा होता. ह्या साखरेमध्ये 36 प्रकारचे केमिकल टाकतात आणि आपली साखरदारा ती अविभन्न गंगल जात नाही ती आपल्याला. जसं रिफाईंड तेल आलं, रिफाईंड तेलामध्ये काय आलं? सोयाबीनचं रिफाईंडने 600 टेम्परेचरवर ते विकसित कर म्हणजे वितळवते आणि त्यामध्ये गरम करून काढते. तसं सोयाबीन तेल निघतच नाही. पूर्वी जवस आणि तिळाचं तेल खातो आपण, त्याच्यामुळे याचे जे तत्व ते खूप मिळत होते. आपल्याला शरीराला असे पोषक तत्व मिळत नाही चालले, कारण ही अनजस्टेबल परिस्थिती आहे. जनसंख्या खूप वाढली आहे, साधनाची अपूर्ती झाली आहे. आपण ते सुखी होण्याचा प्रयत्न करतो. तसं आपण भोजन आहाराकडे विशेष लक्ष द्या, की आपण जर जेवणाकडे विशेष लक्ष दिलं तर शरीर शुद्धी रक्तमान बनते. आणि ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. बाहेरचं जे असते कृष्णा वगैरे ते नाव चांगले आहे, पण आतून खाताना ते खराब आहे. तर आपल्याला काही कळत नाही सत्य कसं आहे आणि असत्य कसं आहे. आजच्या युगामध्ये असलीपेक्षा नकली प्रभावशाली आहे. आणि दिसतं पण ते चमकतं पण त्यापासून विकसित होत नाही. फळभाजी खूप चांगली हिरवी दिसली आपल्याला. आता पराठे पाहतो आपण, खूप चांगला एरिया मारला, हिरव्यागार असतात, पण त्याच्या एक पाणी जर नाही आला तरी आजची कंडिशन तशीच आहे. म्हणून तो आम्ही ते विशेष करून आम्ही शेतकऱ्यावर पण उपक्रम सुरू केले आहे. ते बारामतीला एक पोरे मॅडम आहे, ते म्हणजे तुम्ही पाहिलं असाल, ते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त केला. जे बीजांकुरून बीज बँक आहे, नॅचरल ऑर्गॅनिक, त्याला काहीच फवारणी करायची नाही, काहीच खत द्यायचं नाही. जमिनीला फक्त आपण उपजीविक करून त्यावरून प्रयोग करू शकतो. फक्त गुळाचं पाणी द्यायचं असते आणि कडुनिंबाचा काढा काढून द्यायचा असते. त्यामुळे जमीन खूप उपयुक्त होत असते. आपण आज त्या जमिनीला एवढं खाद दिलं आहे की त्यापासून डोस देऊ आपण पागल झालं. अशा प्रकारची शेती आजच्या काळात नष्ट झाली आहे. म्हणून जैविक भारत जे अभियान आहे हे पण चांगलं आहे. तर जैविक अभियानामध्ये जे बीज असतं हेच जैविक असतं. आणि फवारणी व्यतिरिक्त भाजीपाला असतो, कडधान्य असतो. ते जर आपल्या शरीरात जर गेलं तर विशेष लाभ मिळतो नॅचरल. पण आजच्या काळामध्ये ह्या खूप कठीण समस्या झाल्या आहे. तर आपल्याला त्याकडे वळायचं आहे. ज्यांना शेती आहे त्यांनी थोडंसं जैविक भारतकडे वळा. कमीत कमी खाद देण्याचा प्रयत्न करा, कमीत कमी फवारण्या करायचा प्रयत्न करा. तणनाशक सोडून द्या. तणनाशकमुळे पूर्ण जल बिघडलेलं आहे, pH व्हॅल्यू बिघडली आहे. त्याच्यामुळे हे क्लायमेट पूर्ण चेंज झालं आहे. पडला तर खूप पाऊस, पडली तर खूप ऊन. त्याच्यामुळे आज ही भयानक परिस्थिती आहे. इराण सुरू आहे, तिकडे आपल्याही तसं सुरू आहे. इथं तिथं अशांत वातावरण आहे. अशामध्ये आपण योगाच्या माध्यमातून शांती प्रस्थापित करून एक नवीन जीवन बनवूया. हेच भारतीय संस्कृतीचं मुख्य अंग आहे आणि हे आपल्याला स्वीकारावंच लागेल. त्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही. अशा प्रकारे आजचा योगाचा कार्यक्रम आपल्याला सांगायचा होता. काही संक्षिप्तमध्ये घेतलेला आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतो. योगिक क्रियामध्ये पण योगा करा, सुरुवात तर करा. चुकलं तर चालेल, यूट्यूबवर पाहून घ्यायचं, त्या ठिकाणी मोबाईलचा उपयोग करायचा. आयुर्वेदमध्ये बरंचसं काही तुम्हाला मिळतं. तसं माझ्याकडे हे विसरूयाचं पुस्तक आहे, स्वास्थ्य संजीवनी, खूप छान आहे. ज्यामध्ये सूर्यनमस्कार पण दिला आहे, योगा पण आहे, आहारविधी पण आहे. आपण सहजतेने घरी करू शकतो.
चला आयुर्वेदकडे वळता मग उद्यापासून दवाखान्यात जायचा प्रयत्न कमी करा. सर्दी वगैरे काही झाली तर त्याचा ताप आला तरी आपण तुळशीचा काढा घेतला तरी बसू शकतो आपण. पण त्याला आपण थोडीशी शांत ठेवावं लागेल, एकदम जायचं नाही. त्याला 21 तासानंतर त्याचा कमी होत असते. 3 दिवस त्याचं प्रमाण जास्त असते. आपण दवाखान्यात गेलो तर डॉक्टर लोक ते बँडेज केलं तर आपण काय सांगतात 21 दिवस. तर तुम्ही 21 दिवस योगा करून पहा ना, नाही फरक जाणेल तर. 21 दिवस तुम्ही हा प्राणायाम करून पहा. सकाळी 5 वाजता उठा आणि करा. तुमच्यामध्ये फरक होते की नाही बघा. नॅचरल फरक होत असते. कारण 21 दिवसामध्ये परिपूर्ण तुमच्या नवीन पेशी तयार होतात, मज्जा तयार होत असते, रक्तामधला दोष नष्ट होत असते. म्हणून कोणत्याही गोष्टीला आपण 21 दिवस सांगतात. 21 दिवसाने अंड फुटतात ना कोंबडीचं, बरोबर आहे ना, आहे की नाही नियम तो. 21 आपलं हाड जुडतात, काही करावं लागते का. अशा प्रकारे प्राकृतिक तयार होत असते. असंच आपण 21 दिवसामध्ये जेवण करतो ते 21 दिवसामध्ये आपली ते बुद्धीचा विकास होत असतो. अशा प्रकारे तुम्ही 21 दिवस कमीत कमी योगा करून बघा ना, तर तुम्हाला त्यातला अनुभव कळेल. बुद्धी सूक्ष्म होती. चला मग शेवटचा आपण शांतीपाठ घेऊया. सर्व भवन्त सुखिनः सर्व सन्तो निरामये सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग्. तर तुम्हाला सर्वांना शांती पाहिजे, तर त्यासाठी सर्वांचं कल्याण होऊन आपण सर्वांना आपण नमस्कार करतोय. शांती 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 शांती. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. आपण भारत मातेचे सुपुत्र आहोत, त्यामुळे आपण अशा ठिकाणी जन्म झाला आहे ज्या ठिकाणी वैदिक सनातन संस्कृती आहे ती जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. हिला कोणीही नष्ट करू शकत नाही. भरत लागून त्रास देऊ शकतात, पण ही सनातन सत्य आहे, ते ईश्वर निर्मित आहे आणि ती निसर्गाशी जुळलेली आहे. त्यामुळे निसर्गावर परिवर्तन होतच ते, पण त्याचा जो तत्व असते ते आनंद तत्व ते नष्ट नसते होत, कमी होईल. तेच आपल्याला प्राप्त करायचं, त्यालाच म्हणतात ईश्वर तत्व. सर्वांची मी अपेक्षा करतो का सर्वांनी वेळ दिला, ऐकून पण घेतलं, आणि मी अपेक्षा करतो का आपल्या जीवनामध्ये यशस्वी जीवन, आपलं मंगलमय जीवन जगावं, हीच कामना करत आजचा कार्यक्रम समाप्त करतो. जय हिंद, जय भारत. जय हिंद. आपलं खूप खूप धन्यवाद माननीय श्री विजय तांडुलवार सर. विजय तांडुलवार सरांची मला आधीपासून ओळख आहे, कारण मी भजन मंडळामध्ये आहे मारेगावच्या, आणि तिथे यांचं भजन मंडळ आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत माझे भजनं पण गायलेले आहेत. आणि आजच्या कार्यक्रमाला लाभलेले विजय तांडुलवार सर आणि तसेच त्यांच्या योग दिनाच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना मिळो. तसेच आपल्या संस्थेच्या वतीने आणि आपल्या संस्थेतील माननीय श्री प्राचार्य सर यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करते. आज आपल्या संस्थेमध्ये योग दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नुकताच सर्वांनी माननीय श्री विजय तांदुळवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योग केला. आणि असाच योग आणि योगासनं ही सर्व विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांनी आणि मी सुद्धा दररोज करीन, आणि आपलं जीवन जे आहे ते निरोगी, शांत आणि आनंदमयी ठेवीन. आजच्या योग दिनानिमित्त माननीय विजय तांदुळवार सर या ठिकाणी आले, त्यांचं मी संस्थेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित सर्व निदेशक, कर्मचारी तसेच सर्व प्रशिक्षणार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्वांनी योग केलं. सर्वांचं मी संस्थेच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.